जय श्री माताजी. श्री माताजींना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री माताजींच्याकडे करायचे. श्री माताजींना पाहायचंय भक्तिपूर्वक. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं. श्री मातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स आपल्याला येणार आहेत ते आपण खेचून घ्यायचं आहे. ज्या व्हायब्रेशन्स श्री माताजी देत आहेत आपल्याला ते आपण शोषून घ्यायचे आहेत दोन्ही हाताच्या बोटातून एकसारख्या. आपण श्री माताजींना पाहत असताना आपल्या डोक्यामध्ये कुठलेही विचार ठेवायचे नाहीत. एक सवय लावून घ्यायची आपल्याला. ज्या वेळेला आपण श्री माताजींना पाहतो त्यावेळी पूर्णपणे निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा. आणि श्री माताजींचा चेहराच असा आहे की आपण त्यांना पाहिलं तरी आपण क्षणभर का होईना निर्विचार होतो. अभय मुद्रेच्या फोटोमध्ये असं एक वैशिष्ट्य आहे की श्री माताजींना पाहिलं तरी क्षणभर का होईना आपण निर्विचार होऊन जातो. म्हणजे ती किमया श्री माताजींच्या चेहऱ्यामध्ये आहे. साक्षात आदिशक्ती आहेत. परंतु फोटोचा उपयोग आपल्याला असा पण होऊ शकतो. केवळ आपण पूजन तर करतोच आहे श्री माताजींचे, भक्तिपूर्वक पूजन करतो, भक्ती करतो त्यांची. परंतु त्याबरोबर श्री माताजींचा जो फोटो आहे तो आपण साक्षात जिवंत केला पाहिजे समोर. बघा, नुसता फोटो ठेवणं आणि त्या फोटोला जिवंत करणं यामध्ये फरक आहे. हे फक्त सहयोगीच करू शकतायत. जे ध्यान करतायत, गहनतेत उतरतायत, त्यांना ते समजेल की काय म्हणायचं आहे. म्हणजे जसं आपण आता गणपती आणलेला आहे, गणपती तर सगळेच ठेवतात. तर तो गणपती ठेवल्यानंतर त्या गणपतीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करावी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये जीव ओतावा लागतो. प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय? तर त्या मूर्तीमध्ये जीव आणावा लागतो भक्तीनं. म्हणजे मग प्राणप्रतिष्ठापना झाली असं म्हटलं गेलेलं आहे. खरं आहे ते. म्हणजे हे सर्व आपल्या भक्तीने होणार आहे. जसं श्री माताजींचा फोटो आणलेला आहे, बरोबर आहे, योग्य आहे. परंतु नुसता फोटो घरामध्ये ठेवून काय उपयोग नाही आपल्याला. त्यामध्ये साक्षात श्री माताजी अवतरल्या पाहिजेत, श्री माताजी दिसल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. किंवा यासाठी आपण श्री माताजींच्या समोर आपल्या भक्तीनं तो फोटो जिवंत केला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की सहजयोग करीत असताना आपण किती भक्तिपूर्वक केला पाहिजे. श्री माताजी साकार स्वरूपात होते खरं आहे, परंतु आता निराकार मध्ये आहेत श्री माताजी. परंतु श्री माताजींनी सांगितले की श्री माताजींनीच का सांगितले की फोटो का वापरायचा आपण श्री माताजींचा. याचं कारणच असं आहे की श्री माताजी साक्षात फोटोतून कार्य करत असतात. परंतु हे कार्य करत असताना आपली भक्ती असणं आवश्यक आहे. फोटो सर्वांच्याकडेच असतात, परंतु जोपर्यंत आपण आपल्या भक्तीनं तो फोटो जिवंत करत नाही तोपर्यंत फोटो कार्य करत नाही. म्हणजे काय करायचं आहे, तर या फोटोला नियमित आपण पुसलं पाहिजे भक्तीनं. जसं आपण आंघोळ करतो की नाही, तसं श्री माताजी देखील आपल्या घरात आहेत असं समजून आपण त्या फोटोला रोज पुसलं पाहिजे, रोज कुंकू लावलं पाहिजे, हार घालता आला पाहिजे फोटोला, किंवा फुलं वाहता आली पाहिजेत, उदबत्ती, अगरबत्ती किंवा दिवा श्री मातांच्या समोर लावणं गरजेचं आहे. म्हणजे त्या फोटोला जिवंतपणा आला पाहिजे. श्री माताजी साक्षात या ठिकाणी आहेत असं समजून आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे घरामध्ये. काही जणांचं असं होतं की फोटो आणून ठेवतात, पुन्हा ध्यानाच्या वेळेला तर वापरतात, इतर वेळेला बघत देखील नाहीत फोटोकडे. असंही होऊ शकतं. म्हणजे श्री माताजी आपल्या घरातील एक व्यक्ती आहेत असं समजणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे घरातीलच एक मेंबर आहेत श्री माताजी. म्हणजे जसं आपले पूर्वज जे होते की नाही, आपले पूर्वज, आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस असेल, आजी आजोबा असतील, तर आपण जरी ते बसले असले तरी पण त्याला महत्व होतं ना.
तसं हे तर साक्षात आपण आदिशक्तीनं आणलेलं आहे घरामध्ये आणि जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपल्याला त्यातून व्हायब्रेशन्स येणार नाहीत. म्हणजे काही जणांच्या घरामध्ये फोटोतून व्हायब्रेशन्स येत नाही. त्याचं कारण असं आहे, की त्या साधकाचं त्या फोटोकडं लक्ष नाही, श्रीमातांच्याकडे लक्ष नाही आहे. म्हणजे रोजचं जे पूजन करतोय, ते पूजन तर होतच नाही. कदाचित आपण जे जेवतो तो नैवेद्य देखील आपण श्रीमातांना दाखवत नाही, पाणी देखील दाखवत नाही आहे. अशी आपली परिस्थिती आहे. सगळेच तसे नाही आहेत. बिचारे काही लोकं मीठ पाणी देखील ठेवतात श्रीमातांच्या समोर, श्रीमातांना त्रास होऊ नये म्हणून. एवढी पण भक्ती करतायत लोकं, साधक आहेत ते. म्हणजे ती भक्ती अगदी पराकोटीची झाली, की श्रीमातांना त्रास होऊ नये म्हणून श्रीमातांच्यासाठी मीठ पाणी ठेवलेले साधक आम्ही पाहिलेले आहेत. आपण या फोटो नुसता ठेवतो, परंतु त्या फोटोचा मान आपण राखला पाहिजे. लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत या फोटोचा आपण आदर करत नाही, त्याचा मान राखत नाही, त्याची भक्ती करत नाही, तोपर्यंत या फोटोतून चैतन्य देखील आपल्याला जाणवणार नाही. का म्हणून जाणवेल? जर आपण श्रीमाताने रिस्पॉन्स दिला, तर श्रीमाताजी आपल्याला रिस्पॉन्स देतील. परमेश्वराचं कार्य आहे. आपल्याला गरज आहे परमेश्वराची. परमेश्वराला आपली गरज नाही आहे. सहज योगाची आपल्याला गरज आहे. सहज योगाला आपली गरज नाही आहे. फरक लक्षात घ्यायचा आहे आपण. म्हणून आपण निष्काळजीपणानं राहायचं नाहीये कायम. लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी श्रीमातांचा फोटो आहे, त्या फोटोचा आदर हा झालाच पाहिजे. कारण साक्षात आदिशक्तींचा फोटो आहे तो आणि प्रत्यक्ष श्रीमातांचा फोटो समोर असताना काढलेला आहे. कल्पनेनं काढलेलं नाहीये ते. मूर्ती नाहीये, मूर्तीला महत्त्व नाहीये श्रीमातांच्या. कारण मूर्ती ही घडवली गेलेली आहे. परंतु फोटो जो आहे तो प्रत्यक्ष श्रीमाताजी समोर असताना काढलेला आहे. त्यामुळे फोटोमध्ये श्रीमाताजी असतातच. म्हणूनच फोटोमध्ये मिराकल येतात काही वेळेला. बघा आपण ज्यावेळेला फोटो काढतो, फोटोवरनं फोटो ज्यावेळी काढतो, त्यावेळेला फोटोमध्ये मिराकल्स येतात. त्याचं कारणच असं आहे, की श्रीमाताजी फोटोमध्ये असतात. म्हणूनच मिराकल येतात ना. आपली भक्ती वाढावी, आपली श्रद्धा वाढावी, म्हणूनच श्रीमाताजी आपल्याला चमत्कार दाखवतात आणि मग आपल्याला पटते, की ना बाबा फोटोमध्ये काहीतरी महत्त्व आहे. आणि हेच महत्त्व आपण लक्षात घेऊन फोटोचं आपण रोजच्या रोज पूजन केलं पाहिजे. त्याचा आदर केला पाहिजे, नम्रता बाळगली पाहिजे. घरामध्ये श्रीमाताजी आहेत म्हटल्यानंतर घरामध्ये शांतता असली पाहिजे. भांडण, तंटा, व्यसन हे असता उपयोगाचं नाही आहे. कारण श्रीमाताजी आहेत. म्हणजे आदर आहे तो एक प्रकारचा. जसं आपल्यामध्ये जुनी लोकं असल्यानंतर, म्हातारी माणसं, वयस्क लोकं घरात असल्यानंतर आपण जरा दबकतो ना. घरामध्ये पण लवकर येतो, वेळ करत नाही. वेळेत जेवतो आपण किंवा घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला शुभंकरोती म्हणतो. दिवाबत्ती सगळी करतो. घरामध्ये कापूर, ओवा लावतो. घर स्वच्छ ठेवतो. काहीही न सांगता जी आपली जुनी मंडळी आहेत, ती काहीही न सांगता आपण त्या पद्धतीने वागतो. कारण घरामध्ये आपल्याला माहिती आहे, की काहीतरी जुनी माणसं बसलेली आहेत आणि ती आपला कान पकडतील. आपल्याला माहिती आहे ते. म्हणून आपण त्या गोष्टी करतो. म्हणजे एक आदरयुक्त भीती आपल्याला त्यांच्याबद्दल आहे. तसंच आपल्यामध्ये जसं श्री माताजींचा फोटो आणल्यानंतर श्री माताजी देखील या घरातली एक व्यक्ती आहे. म्हणजे देवीच आहे ती साक्षात. परंतु आपण म्हणतो, की घरामधलंच एक मेंबर आहे. असं समजून जर आपण पूजन केलं श्री माताजी, समजून नव्हे केलंच पाहिजे आहे. श्री माताजी म्हणजे साक्षात आपल्या घराचा एक हिस्सा आहे. त्यांच्याशिवाय घराचं पानही हललं नाही पाहिजे आपल्या. याचं कारण असं आहे, की आपण कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला अडचणी येतात, समस्या येतात. आनंदाची गोष्ट असू दे, आपण सर्वप्रथम श्रीमातांच्या समोर पेढे ठेवतो. आनंदाची गोष्ट असेल. समजा आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, तर आपण श्रीमाताईंना विचारतो, "श्रीमाताई हे करायचं आहे का? ते करायचं आहे का?" व्हायब्रेशन्स बघतो आपण. म्हणजे श्रीमाताजींना विचारून आपण या सर्व गोष्टी करतो. म्हणजे श्रीमाताई या घरातले मेंबर आहेत की नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखादी देवता आपल्या जर घरात असेल, तर आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. ज्यावेळेला या देवतेकडे आपलं दुर्लक्ष होईल, त्यावेळेला मात्र आपण संकटामध्ये सापडू कदाचित. म्हणजे गण आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतील. कारण श्री माताजींचा फोटो आणलेला आहे आणि आपण त्याचा आदर केला नाही, त्याचं पूजन केलेलं नाहीये. जे त्याचं प्रोटोकॉल पाळायचे ते जर नाही पाळले, तर मात्र गण आपल्याला त्रास दिल्याशिवाय सोडत नाहीत. म्हणून फोटोचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे.
श्री माताजी साक्षात या फोटोमध्ये आहेत हे आपण विसरता कामा नये. सेंटरवरती देखील आपण ज्यावेळेला फोटो ठेवतो त्यावेळेला अदब असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. जर आपण वेळानं आलो तर कान पकडून आपण श्री मातांच्या समोर बसलं पाहिजे. म्हणजे असं समजायचं नाही की श्री माताजी येऊन बसलेले आहेत आणि आपण कसंही वागलं त्यांच्या समोर तर चालतं. बोलताना देखील सेंटरवरती अगदी शांततेनं बोलायचं. साक्षात श्री माताजी आदिशक्ती आपल्या समोर बसलेले आहेत. असे साधक आहेत की सेंटरवरती देखील भांडण काढणारे, भांडण करणारे असे पण साधक आहेत. श्री मातांच्या समोर भांडतायत. असे उदाहरण आहेत आपल्यासमोर. पण तसं होता उपयोगाचं नाही. श्री मातांच्याकडे पाठ करून देखील आपण बसायचं नाही आहे. म्हणजे फोटो म्हणजे काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी हे सर्व सांगणं आहे, की त्याचा आपण किती आदर केला पाहिजे, त्याचा किती सन्मान केला पाहिजे आणि जर आपण सहयोगी म्हणून आपण नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे मग? दुसऱ्यांची काय कथा आहे मग तिथे? म्हणून आपण श्रीमातांचा आदर केला पाहिजे. सेंटरवरती देखील असं काय होत असेल तर त्यांना खडसावून सांगितलं पाहिजे. म्हणजे हे सांगणं गरजेचं आहे, की प्रोटोकॉल श्रीमातांची आदिशक्ती साक्षात समोर असताना आपण किती नम्र असायला पाहिजे, किती शांत असायला पाहिजे आणि शांततेनं, कलेक्टिव्हिटीनं सगळं कार्य झालं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. श्रीमातांना हेच अपेक्षित आहे. म्हणून श्रीमाताजी नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. श्रीमाताजी साक्षात निराकार स्वरूपात फोटोमध्ये आहेत. आणि निराकाराची ज्यावेळेला आम्ही जाणीव घेतो, त्यावेळेला आणि जसा आम्ही आदर करतो श्रीमातांचा, सन्मान करतो किंवा भक्ती करतो, त्यावेळेला मात्र त्या फोटोतून चैतन्य अगदी ट्रिमेंडस व्हायला सुरुवात होते. जसं आपण आता बसलेलो आहे. तर आपली भक्ती आहे श्रीमातांची. कारण आपण बसल्या-बसल्या प्रथम श्रीमातांना पाहतो. वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहतो. जसं आपण आपल्या आईला पाहतो ना, तसं आपण श्रीमातांना अगोदर आई स्वरूपात पाहायचं आहे. मग श्रीमातांना आई स्वरूपात बघितलं, की श्रीमाताही देखील आपल्याला आई स्वरूपात पाहतायत आणि त्या स्वरूपातल्या व्हायब्रेशन्स सुरुवातीला येतात आपल्याकडे. बघा व्हायब्रेशन्समध्ये कसा बदल घडत जातो. श्री माताजी आपल्याकडे ज्यावेळेला वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहतात, त्यावेळेला व्हायब्रेशन्स आई स्वरूपात आलेले असतात. बघा आणि जसं श्री माताजी आपल्याला आता सहयोग शिकवायला लागलेले आहेत, शिस्त शिकवतायत, त्यावेळेला श्री माताजी गुरुसारख्या होतात. म्हणजे आई ही पहिली गुरु आहे आपली. आई-वडील जसं आपण आईच्या पोटातून, उदरातून जन्म घेतला, आपली नाळ आईच्या नाळेशी जोडली होती. त्यामुळं आई ही पहिली गुरु आहे आपली. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे माताजी ज्यावेळेला आपल्याकडे सुरुवातीला पाहतात, त्यावेळी आईच्या नजरेनं बघतात. आपण किती जरी चुका केल्या तरी त्या क्षमा करतात श्री माताजी, कारण ते आई स्वरूपात आहेत. आणि दुसऱ्या क्षणाला ज्यावेळेला आम्ही सहयोग करतो, सहजयोगामध्ये जर काही चूक झाली किंवा ध्यानामध्ये जर काय आपण प्रॉब्लेम केला, आपल्याला माहीत असून जर आपण चुकलो, अगुरूकडे गेलो, मुद्दाम काही गोष्टी केल्या, तर मात्र श्री माताजी गुरु स्वरूपात आपल्याला पाहत असतात. एवढं आपण लक्षात ठेवायचं. कारण श्री माताजी दोन्ही आहेत. म्हणजे एक आई स्वरूपात पण आहेत आणि दुसऱ्या गुरु स्वरूपात पण आहेत. आणि जोपर्यंत आपण मातांना गुरु स्वरूपात स्वीकारत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळत नाही. म्हणजे गुरु म्हणून ज्यावेळेला आम्ही श्रीमातांचा स्वीकार करतो, श्रीमाताजी आपणच आमचे सद्गुरू आहात. आणि ज्यावेळेला श्रीमाताजी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकार करतील, तुमची परीक्षा वगैरे घेतली जाईल आणि त्यातून शिष्य उत्तीर्ण होईल आणि त्यानंतर श्री माताजी आपल्याला जे ज्ञान देतील, त्या ज्ञानातूनच आम्ही तरणार आहोत. म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून ज्यावेळेला वर येते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं शिक्षण चालू होतं. म्हणजे आपण काय परिपूर्ण योगी होत नाही लगेच. त्यासाठी आधी कळस मग पाया. म्हणजे पहिला कळस म्हणजे श्री माताजी आपल्याला सुरुवातीलाच कुंडलिनी फक्त जागृत करून देत आहेत. आपल्याला आपल्या आत्म्याचा दिवा प्रज्वलित करतायत आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग त्या प्रकाशामध्ये आम्ही आमची वाटचाल करायची असते. मग वाटचाल करत असताना मार्गदर्शक वाटाड्या पाहिजे ना. तो वाटाड्या मग श्री माताजी स्वतःच गुरु बनून आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यावेळेला आम्ही एक आदर्श शिष्य होणं, शिष्य असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे
त्यासाठीच आम्हाला हे जे काही प्रोटोकॉल श्री माताजींनी दिलेले आहेत, फोटो संबंधी असू देत, सहयोगासंबंधी असू देत, ते प्रोटोकॉल जर आम्ही नाही पाळले, तर मात्र आपण शिष्य होण्यास पात्र नाही. म्हणून सहयोग कसाही केला तरी चालतो. हा जो आपल्यामध्ये जो भ्रम आहे, तो आपण आधी काढून टाकायचा. कसाही करून चालत नाही, कारण त्यामध्ये श्री माताजी आपल्याला जे शिकवत असतात, जर आई स्वरूपात आपण कायमस्वरूपी बघितलं, तर आपण कायम लहानच राहू. जर गुरु म्हणून आपण मातांचा स्वीकार केला, तर कुठेतरी आपल्यात परिपूर्ती होईल. म्हणजे पूर्णपणे सहजयोगाचं ज्ञान आपल्याला मिळेल. म्हणून मातांना आपण गुरु स्वरूपात स्वीकारायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे. नम्रतेनं आपण मातांच्याकडून एक-एक धडे गिरवायचे असतात. आणि यासाठी आपण एक आदर्श शिष्य होणं हे गरजेचं आहे. म्हणून सहजयोगाचं ज्ञान घेत असताना जे शिष्य व्हायचे, शिष्याची लक्षणं काय आहेत, ती समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ते काढून वाचावं आपण आणि शिष्य कसं व्हावं हे आधी बघावं आणि त्यानंतर मग सहजयोगाचं ज्ञान आपण ग्रहण करावं. म्हणजे श्री माताजी काय आहेत आणि गुरु कसे असतात हे आपल्याला त्यातून लक्षात येईल. म्हणजे आपण किती नम्र व्हायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपण एवढ्या चुका करतो तरी देखील श्री माताजी आपल्याला क्षमा करतायत. म्हणजे श्री माताजी आई स्वरूपात आहेत आणि त्याचबरोबर त्या गुरु स्वरूपात देखील आहेत. म्हणून आपण योग्य पद्धतीनंच सहयोग स्वीकारला पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे आहे, की आपण मातांच्या समोर बसताना अगदी व्यवस्थित नम्रतेनं आणि प्रसन्न चित्तानंच बसायचं आहे. तरच आपल्याला ज्ञान मिळणार आहे. काहीतरी उत्कंठा पाहिजे आम्हाला, की जसं शिष्याला उत्कंठ असते, नाही आज आपल्याला काहीतरी वेगळं शिकवलं जाणार आहे. म्हणजे हे श्री मातांच्याकडून येणार आहे आपल्याला. श्री माताजी आपल्याला शिकवणार आहेत, ती पारख श्री माताजीच करणार आहेत आणि त्यातूनच आपलं उत्थान होणार आहे. म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं, की आपण एक सहजयोग्याबरोबर एक शिष्य सहजयोगी म्हणून एक आदर्श सहजयोगी किंवा आदर्श शिष्य म्हणूनच श्रीमातांच्या समोर बसायचं आहे, नम्रतेनं, प्रसन्न चित्तानं. श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा, आता लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. श्रीमातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत, त्या आपण दोन्ही हाताच्या बोटातून खेचून घ्यायच्यात आपल्याला. अगदी प्रसन्न चित्तानं बसल्यानंतर आपण प्रसन्न झालो, तर श्री माताजी देखील प्रसन्न होतात. आपण दुःखी झालो, तर श्री माताजींनाही वाईट वाटतं ना. कारण श्री माताजी आई पण आहेत, गुरु पण आहेत. तर आपण जे जसं गुरुकुलामध्ये जे ज्ञान घेत होतो, तसं आज प्रपंच करत असताना देखील श्री माताजी स्वतः घरी आलेले आहेत आपल्या. त्यामुळे आपल्याला गुरुकुलात जायची गरज नाही आहे. श्री माताजी स्वतःच आपल्या घरी आलेले आहेत. म्हणून आपण त्यांचा आदर करून ते ज्ञान आपण श्री मातांच्याकडून घ्यायचं असतं. म्हणूनच आपल्याला व्हायब्रेशन्समध्ये नंतर बदल का घडतो? क्वालिटीच्या का येतात? कारण त्या गुरुतत्वातल्या व्हायब्रेशन्स असतात. हे महत्वाचं आहे. आणि जसं आपण शस्त्राच्या वर जाऊ, तशा व्हायब्रेशन्समध्ये बदल होत जात असतात. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्याला वाटतं, की एकदाच व्हायब्रेशन्स अशा आले, की शेवटपर्यंत तशा येतात. तसं नाहीये ते. आपलं लक्ष नसतं काही वेळेला. आपण सूक्ष्मामध्ये उतरत नाहीये. आणि जसं आपण सूक्ष्मामध्ये उतरू, तशा व्हायब्रेशनच्या ज्या क्वालिटी आहेत, त्या आपल्याला लक्षात येऊ लागतात. कळायला लागतात. देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स, प्रत्येक सहजयोग्यांच्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात ठेवायला लागतात त्या. कळावं लागतं. कारण हे पूर्वीचे ऋषी, मुनी, योगी लोकं आहेत ना, ते हेच करत होते, की प्रत्येकाचे चैतन्य ते आपल्या डोक्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे. कळत होतं त्याला, ज्ञान होतं. तसं आपण देखील प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स लक्षात ठेवायच्या, डोक्यामध्ये ठेवायच्या. म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, तर आपल्यासमोर ती व्यक्ती येते की नाही? दुसरी व्यक्ती येते का? नाही. कारण आपण त्याला रोज बघतो. तसं त्या व्यक्तीचा आकार, आकार बघितल्यानंतर आपल्याला कळतं ना, ही व्यक्ती आहे किंवा नाव बघितलं तर ही व्यक्ती आहे, असं कळतं आपल्याला. तसं त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर व्हायब्रेशन्सवरती आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या व्हायब्रेशन आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसं नाव आणि त्याची प्रतिमा आपण डोक्यात ठेवतो, तशा त्याबरोबर आपल्या त्याच्या व्हायब्रेशन्स देखील डोक्यात ठेवता आल्या पाहिजेत. हे महत्वाचं आहे त्यातलं.
हे महत्वाचं प्रिन्सिपल तत्व सहजयोगामध्ये आहे. म्हणून आपण कुठे अडकतो, की आपण सूक्ष्मामध्ये जात नाही. चैतन्यामध्ये जास्त जात नाही. आपण अजून शरीरामध्ये आणि नावामध्येच अडकलेलो आहोत. आपण जोपर्यंत सूक्ष्मात उतरत नाही, चैतन्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत चैतन्य स्टोअर करता येत नाही आपल्या डोक्यामध्ये. म्हणून ही व्यक्ती म्हटलं, की ती व्यक्ती बरोबर चैतन्य आपल्याला जाणवलं पाहिजे. नाही, ही व्यक्ती ना, हा लगेच व्हायब्रेशन असं आहे ते. म्हणजे ते डोक्यात असलं पाहिजे, चैतन्य डोक्यात असायला पाहिजे. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठीच लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. श्री मातांच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत, ते आपण खेचून घेतोय. दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय. एकसारख्या. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा असतात ते पटकन कळतं. आता सुरुवातीच्या व्हायब्रेशन्स, आत्ताच्या व्हायब्रेशन्स यामध्ये फरक बघायचा. श्री मातांना पाहत असतानाच्या व्हायब्रेशन्स कशा होत्या? आता जसं आपण डीपमध्ये म्हणजे ध्यानाच्या अवस्थेमध्ये जात असतो, उतरत असतो, त्यावेळेस व्हायब्रेशन्स कशा असतात ते आपण लक्षात घ्यायचं. मग ती खेचण्याची प्रक्रिया पाहिजे सतत. म्हणजे कळतं. हं. त्यानंतर आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा. आपण कुंडलिनी वरती चढवायचे. उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय आपण. बघा, लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं आता. आणि आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आणायची. शिस्तीत आणायची. एक चक्र पार करत ती वरती आणायची. सहस्त्रारच्या वर आणून तिला एक गाठ मारायची. म्हणजे वरती स्थित झाली. दुसऱ्या वेळेला परत कुंडलिनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनीवरती पाहिजे. हाताकडे नको आहे. किंवा बाह्यात नको, कुंडलिनीवरती. कुंडलिनी चढवतोय तर कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे. वर काढून 2 गाठी मारतोय. शस्त्रारचे वर काढून 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत बघा, शिस्तीत आहे कार्य. हळूहळू कुंडलिनी वर चढवताना पाठीच्या मणक्यातून देखील जाणवतं, पोटामध्ये जाणवतं, छातीमध्ये, विशुद्धीमध्ये, आज्ञामध्ये, सहस्त्रारमध्ये पर्यंत जाणवतं. वर येत आहे ना ती कुंडलिनी. आणि वर आल्यानंतर देखील आपण वर काढल्यानंतर ती वर येऊन 3 गाठी मारतोय आपण. तिथं ती जाणवते. 3 गाठी. आता ती वर स्थित झाली हे कळलं आपल्याला. एका क्षणात कळतं, की कुंडलिनी आता सहस्त्रारच्या वर स्थित झाली. बघा. आपल्या हाताबरोबर ती वर आली. कळलं, की आपल्या हातामध्ये शक्ती दिली श्री मातांनी. प्रत्येक साधकाला दिलेली आहे. म्हणजे जे चैतन्य आपण श्री मातांच्याकडून घेतो, त्या चैतन्यानं आपली कुंडलिनी आपण स्वतःच जागृत करून ती सहस्त्रारच्या वर आणतो. साधं सोपं गणित आहे. हे शिकायचं आपल्याला. आणि जसं आपण स्वतः करतो, तसं दुसऱ्याची पण कुंडलिनी आपल्याला जागृत करता येते. म्हणजे आपल्या हातामध्ये सगळं तंत्र आहे. आणि हेच तंत्र, जसं श्री गणेशांच्या हातामध्ये नाग आहे ना, नाग म्हणजे कुंडलिनी. म्हणजे हातामध्ये कुंडलिनी उचलता येते किंवा हातावरती खेळ करता येतो. ते श्रीमाताने आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. म्हणजे किती मोठं महान तत्व किंवा किती मोठी गोष्ट आपल्याला दिलेली आहे हे आपण विसरतो. आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आपल्या हातावर कुंडलिनी बंधन घ्या, बंधन घेतलं. त्याचं महत्त्व लक्षात येत नाही आपल्या, की श्रीमाताने हे काय दिलेलं आहे आणि आपल्या हाताबरोबर कुंडलिनी कशी वर येते, काय चेष्टेची बाब आहे ती. ह्याचं महत्त्व आपण लक्षात घेऊन, की साक्षात गणेशासारखं आपल्याला बनवलेलं आहे. गणेशाच्या हातामध्ये नाग आहे. बाकी कोण कुंडलिनी वर चढवू शकते? फक्त सहजयोगीच करू शकतात हे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कवच घेऊया. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं? असं 7 वेळा करत असताना लक्ष कवचाकडे द्यायचं. म्हणजे उजव्या हाताच्या बोटातून जे चैतन्य आपण इकडे-इकडे घेतोय, कवच तयार करतोय. तर हाताकडे लक्ष न देता कवचाकडे लक्ष द्यायचं. व्हायब्रेशनचं कवच तयार होते ना भोवतानी हाताबरोबर. हे कवच घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून लक्ष कवचाकडे ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स का घ्यायचं हे आपल्या लक्षात आलं असेल, की याचा उपयोग आपण स्वतःसाठी पण करू शकतो आणि दुसऱ्यासाठी पण करू शकतो.
जर व्हायब्रेशन्स नसतील आणि हातवारे जर करू लागलो, तर केवळ कर्मकांड झालं. त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत, तर आम्ही कुठलंही कार्य करू शकतो. शक्ती नसता देहची गळे. म्हटले ना, शक्ती नाही तर मग हातवारे करून काय करायचं घेऊन? म्हणून शक्ती पाहिजे अगोदर हातामध्ये, व्हायब्रेशन्स पाहिजेत आणि या व्हायब्रेशन्सनी मग अनेक अचाट कार्य आपण करू शकतो. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आता बघायच्या व्हायब्रेशन्स. सुरुवातीच्या, नंतरच्या आणि आत्ताच्या. बघा व्हायब्रेशन्स कशा आल्या? फरक पडला? हे महत्वाचं आहे ना, कळणं. हेच कळलं पाहिजे. म्हणजे क्वालिटी हळू बदलत जाते आणि ती जी बदल होतो ना, तो आपल्याला समजला पाहिजे. हेच महत्वाचं आहे सहजयोगात. आपण काय करतो, एकदा बसलो, व्हायब्रेशन्सकडे लक्ष नसलं, सहस्त्रारच्या वर जरी गेलो किंवा सहस्त्रारमध्ये गेलो, तरी एकतर झोपतो, नाहीतर विचार तर करत बसतो. 2च गोष्टी. त्यामुळं आपण म्हणतो, की मी एवढा तासभर ध्यान केलं, मला ध्यान लागलं आणि मग असं कसं झालं? ध्यान लागलं की नाही लागलं हे आपण ठरवायचं आहे. प्रामाणिकपणानं सांगायचं, आपलं ध्यान झालं का नाही झालं? ध्यान झालेला चेहरा सगळ्यांना ओळखू येतो. असं काही नाही आहे. मी ध्यान करतो म्हणणारे काय करतात कुणास ठाऊक? परंतु ध्यानात असणं आणि ध्यान करणं यात फरक आहे. आम्ही पहाटे उठून ध्यान करतो याला काहीच अर्थ नाहीये. कशासाठी करता? काही कळत नाही. श्री माताजी पण म्हणतात, पहाटे उठून ध्यान करतो म्हणजे काय कोणासाठी करतोय आपण? स्वतःसाठीच करतोय ना. ध्यान करतो म्हणण्यापेक्षा ध्यानामध्ये असायला पाहिजे आम्ही. म्हणजे ध्यान तुम्ही 24 तास ध्यानात असाल, तर पहाटे उठला काय, दुपारी केला काय, संध्याकाळी केला काय? काय फरक पडतोय त्याच्यात? ध्यानातच आहे तुम्ही. फरक लक्षात येतोय का बघायचं आपल्याला. आम्ही पहाटे उठून ध्यान करतो, दुपारी करतो, संध्याकाळी करतो, रात्री करतो. करत नाहीये. ध्यानात असतो आम्ही कायम. हे महत्वाचं आहे आणि ज्यावेळेला आपण कायम ध्यानामध्ये असतो ना, त्यावेळेला करावं काहीच लागत नाही. ध्यानातच आहे आम्ही. हा फरक लक्षात घेतला पाहिजे आणि हे कळणं गरजेचं आहे ना. आता लक्ष व्हायब्रेशन्सवरती आणि जे कवच आपण घेतलं ना, त्या कवचावरती थोडंसं लक्ष देऊया. खरोखर बंधन आपल्याला बसलं की नाही हे बघायचं आहे. बघा, सूक्ष्मामध्ये आपण कधी पाहिलं नाही ते, पण बघितलं पाहिजे. हे कवच जे आहे ना आपल्या भोवताली, ते वलय म्हणतो त्याला, वलय. शस्त्राच्या वर आहे ना वलय, अर्ध बिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा. हे जे वलय आहे ना, हे वलय तेजो वलय म्हणतात त्याला. चैतन्याचं वलय. जे आपल्या आत्म्याच्या प्रकाशातून बाहेर पडतं आणि शरीराच्या बाहेर पडून एक प्रकारचं वलय तयार करतं, ते तेजोवलय. हे महत्वाचं आहे. हे समजलं. त्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाहीये, फक्त आत्मा आहे. बरोबर आहे. हे म्हटलं आपण आता. बरं असं म्हणून चालेल नुसता? याबरोबर धारणा पण केली पाहिजे. काय धारणा केली पाहिजे आहे? तर ही धारणा केली पाहिजे, की आपल्या हातातली शक्ती, चैतन्य, दोन्ही हातातली चैतन्याची शक्ती, पायातली चैतन्याची शक्ती, पोटातली शक्ती, छातीतली, पाठीतली, डोक्यातली संपूर्ण शक्ती ओढून हृदयामध्ये आणायची. तो मी आहे. बघा, आणता येते का बघूया प्रयत्न करून. म्हणजे जसं आपण स्थूल देहास असं बघतोय, पाहतोय, तसा सूक्ष्म देह हृदयामध्ये आणायचा आपल्या. संपूर्ण देहाची ताकद, चैतन्याची ताकद हृदयामध्ये आणायची आणि तो मी आहे, अशी धारणा करायची आहे आपल्याला. बघा, होते का? जिथं हात ठेवलाय तिथे यायचंय आम्हाला. सूक्ष्म देह आमचा. तो मी आहे. तो मी शिवाय. कारण चैतन्य आहे तो. तो मी आत्मा आहे. आत्मा ही श्री गणेश आहे. माताही म्हणतायत त्याप्रमाणे. म्हणजे चैतन्य म्हणजे श्री गणेश, व्हायब्रेशन्स म्हणजे श्री गणेश. जसं येशू ख्रिस्तांचं शरीर होतं, चैतन्याने बनलं होतं. त्यांना कोण क्रुसिफाईड करणार आहे? त्यांना कोण मारणार आहे? परंतु त्याने एक नाटक केलं ते आणि श्री मातांच्यासाठी, आदिशक्तीसाठी क्रुसिफाईड झाले आणि 3 दिवसानंतर त्यांचं पुनरुत्थान झालं. बघा, महत्वाचं काय आहे?
पुनरुत्थान झालं त्यावेळेला त्याला ईस्टर डे म्हणतात. आपल्याला माहिती आहे ते. म्हणजे दुसरा जन्म झाला येशू ख्रिस्तांचा. दुसरा जन्म ईस्टर डे म्हणतो त्याला. तसं आपला देखील दुसरा जन्म झाला ज्यावेळेला आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला. म्हणजे ईस्टर डेला अंडी वाटतात. याचं कारण काय? एक सिंबल आहे ते. कारण पक्ष्याचा 2 वेळा जन्म. एक अंडी रूपातून आणि दुसरा पक्षी रूपातून. द्विज झाला तो. द्विज आज्ञाचक्रावरती होतो आम्ही. आज्ञाचक्र ओलांडलं, शस्त्रामध्ये आलो, की द्विज झालो. म्हणजे दुसरा जन्म झाला आमचा. तसं आमचं देखील एक आईच्या उदरातून आम्ही जन्म घेतला शरीरानं. स्थूल देह म्हणतो त्याला. आणि दुसरा जन्म आम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जो चैतन्याचा देह मिळाला, तो सूक्ष्म देह जसं आता आम्ही हात ठेवून म्हणतोय मी आत्मा आहे. तो आत्मरूपानं आम्हाला दुसरा जन्म झाला. तो मी म्हणजे आम्ही द्विज झालो असं म्हणतो आम्ही त्यावेळेला. म्हणजे शरीर रूपानं एक शरीर, तो जन्म आणि आत्म्या रूपानं चैतन्याचा जन्म, तो जन्म झालेला आहे. तिकडं आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे. म्हणून इथं हात ठेवून म्हणतोय आपण, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. प्रत्येक वेळेला ही धारणा करावी लागते आपल्याला. काही जण म्हणतात एकदा केल्यानंतर होत नाही का? होत नाही. हे एकदा केल्यानंतर जर कळत असेल तर तो मनुष्य कसला? मनुष्य आहे म्हटल्यानंतर क्षणाक्षणाला तो विसरतो. आता काय झालं हे नंतर त्याला लक्षात पण राहत नाही. सारखं सांगावं लागतं, "नाही बाबा बंधन असं घ्या, कुंडलिनीकडे लक्ष द्या, कवच घ्या, शस्त्रावर लक्ष द्या." एकदा सांगितल्यानंतर मनुष्य ऐकेल का? श्री मातांनी एवढे कॅसेट्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. किती जणांच्या लक्षात आहे ते? किती आपण त्यातलं लक्षात ठेवतो? श्री माता एवढं कळकळीनं सांगतायत. तर त्याचं आपल्या आतमध्ये किती गेलेलं आहे हे महत्वाचं आहे. डोक्याच्या वरनंच सगळं जातं. ऐकतो आम्ही, ऐकायला अमृतवाणी फार छान. ऐकतो आम्ही, बरं वाटतं, समाधान वाटतं. मानसिक समाधान काही कामाचं नाही ते. श्री माताई जे कळकळीनं सांगतायत ते हृदयात गेलं पाहिजे आमच्या, हृदयात. आणि जोपर्यंत ते आत्म्यात जात नाही हृदयातून, तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. किती कॅसेट ऐका, किती अमृतवाणी ऐका. इकडं ऐकतो, इकडनं सोडतो. पुन्हा जैसे थे आम्ही आहे असो कोरडं ठणठणीत आहे. काही आमच्यात फरक पडलेला नाही. एवढंच श्री मातांनी सांगितलेलं आहे. किती ऐकतो आम्ही श्री मातांची कॅसेट. परंतु त्याच्यावरती मनन, चिंतन काही देखील करत नाहीये. हां, व्हायब्रेशन्स येतायत, बरं वाटतंय, तेवढंच ठीक आहे. श्री मातांनी सांगितलेलं अमकं-तमकं झालं. दुसऱ्या दिवशी विसरलो. काय सांगितलं हे माहितीच नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की आम्हाला क्षणाक्षणाला आठवण करून द्यावी लागते. म्हणून काही जण म्हणतात ना, आता आमच्यामध्ये किती प्रगती व्हायला पाहिजेल आहे. चक्र एकदा स्वच्छ केल्यावर पकडतात कशी? अहो, मनुष्याचा स्वभावच असा आहे. तो किती जरी स्वच्छ झाला तरी पुन्हा घाण होतोच. निगेटिव्हिटी त्याला येतेच. जसा आरसा आहे. आरसा रोज स्वच्छ केला पाहिजे ना आपल्याला. का एकदा स्वच्छ केल्यावर भागतं? नाही ना भागत. काच आहे. एकदा स्वच्छ केल्यावर कायमची स्वच्छ राहते का ती? त्याच्यावरती घाण येणारच ना. निसर्गाचा नियम आहे. तो परत रोज स्वच्छ केला पाहिजे. तसं जो आत्म्याचा आपला धर्म आहे ना, आत्मा जो जागृत झालेला आहे, त्याच्यावरती प्रपंचाचं काळीज ज्याला म्हणतो, की काळं असतं ना ते काळं, ती जी कालिक आहे ना, ती कालिक आत्म्याच्या भोवताली पसरतं. काजळ म्हणतो त्याला, काजळी, काजळी. आणि ही काजळी जोपर्यंत आम्ही रोज स्वच्छ करत नाही ना, तोपर्यंत चकाकत आत्मा पुढे येत नाही. म्हणून आम्हाला स्वच्छतेची, रोज स्वच्छतेची गरज आहे. आणि रोज श्रीमातांचं अमृतवाणी आम्ही ऐकली पाहिजे आणि एक तरी शब्द श्रीमातांचा आम्ही अनुभवला पाहिजे. मग कुठं आम्ही सहयोगी झालो. नाहीतर काय उपयोग आहे सहयोगी म्हणून घेण्यात? काय अर्थ आहे? एक तरी गुण आमच्यामध्ये आलाय का? येशू ख्रिस्ताने एवढं क्रुसिफाईड केलं, क्षमा करायला शिकवलं. नुसता त्यांचं पूजन करायचं. येशू ख्रिस्ताने हे केलं, ते केलं. अहो, त्यांचा एक तरी गुण आमच्यामध्ये आहे. क्षमा करू शकतो आम्ही. आज एवढी भांडणं चालली आहेत आमच्यामध्ये. काय झालेलं आहे सगळं हे जरी कशाला आपण यांची येशू ख्रिस्तांची पूजा करायची? काय गरज आहे? काय अधिकार आहे आम्हाला? आमच्यामध्ये जर ते तत्व नसेल,
क्षमा करण्याचं जर तत्व आम्ही अंगीकारलं नाही, येशू ख्रिस्त आमच्यामध्ये जर जागृत नसतील, तर कशाला सगळे हे धंदे करत बसायचे आपल्याला? काही करायची गरज नाही. म्हणून हे खोटेपणा नकोय आपल्याला. हे सहन होत नाही आता. हे कसं आहे, श्रीमाताईंचा आपण सहयोग करतो, परंतु आईने जे सांगितलेलं आहे, जर त्याप्रमाणे आम्ही नाही वागलो, तर काही अर्थ नाही. ह्या खोटेपणाला आणि या दांभिकतेला अगदी कडाडून विरोध केला पाहिजे आहे. त्यांचं जे क्रुसिफाईड जे झालं येशू ख्रिस्तांचं, त्यानंतर खऱ्या अर्थानं सहयोग्यांच्या मध्ये येशू ख्रिस्त जागे झाले पाहिजेत. तर तसं जर जागं झालं नाहीये, तर मग त्यांच्या क्रुसिफाईडपणाला काय अर्थ राहिलेला आहे? त्यांच्या बलिदानाला काय अर्थ राहिलेला आहे? तसं न होता श्रीमातांनी आपल्यामध्ये ते तत्व जागृत केलेलं आहे. तर ते येशू ख्रिस्त आमच्यामध्ये सतत जागृत पाहिजेत आणि त्या तत्वाप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे आहे. तर त्याला आम्ही खऱ्या अर्थानं पूजन झालं असं समजू, नाहीतर नाही. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. जसं येशू ख्रिस्त शुद्ध होते, पवित्र होते. आत्मा होते ना, आत्म्याला कोण जाळू शकते, कोण मारू शकते का? नाही. नथिंग बट व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन होते. चैतन्य होतं ते. तसं ते चैतन्य म्हणजे मी आहे. तो आत्मा मी आहे. शुद्ध आत्मा. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं आहे, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रात विराजमान व्हा. त्यानंतर हात वरती उचलूया 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया, टाळूतून आपल्याला चैतन्याची जाणीव हातावरती होते का? पूर्णपणे. त्यानंतर हात खाली घेऊया, चित्तानं बघूया. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायची सहजमध्ये. म्हणजे आपलं कनेक्शन लागले की नाही पाहायचं मातांच्या चरणाशी. आम्ही श्रीमातांशी एकरूप झालो की नाही ते पाहायचं. त्यांच्या चरणाशी आलो की नाही पाहायचं. हे महत्वाचं आहे. आपल्या आईजवळच आपल्याला राहायला पाहिजे ना. कुठे जाणार दुसरीकडे? खाली राहतोच कसं आपण? 24 तासामध्ये एवढा टाहो पडतो श्रीमाताजी, हे झालं, ते झालं, अमकं झालं, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम. आणि श्रीमातांच्या जवळ किती राहतो? आईजवळ आपल्या किती राहतो? हे बघितलं पाहिजे ना. ह्या सर्व गोष्टी आपण श्रीमातांना सांगत असतो. मग आपण किती श्रीमातांच्या चरणाजवळ राहतो? आत्मपरीक्षण करून बघायचं स्वतःचं. येशू ख्रिस्त होते ते लाडके पुत्र होते श्रीमातांचे, म्हणून त्यांना जेवढा त्रास झाला. आई आपल्या मुलालाच सांगते ना, दुसरं कोणाला सांगणार आहे ती? म्हणून आपल्याला सहयोगामध्ये जरी त्रास झाला तरी आपण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. श्रीमाताईने आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी त्रास दिलेला आहे. आपल्याला आपल्याकडून काहीतरी करून घेणार आहेत श्रीमाताजी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही जण म्हणतो एवढा मी सहयोग करतो, मग असं कसं झालं? असं होत नाहीये. आपलं कस लावण्याचं काम चालू आहे. खरोखर आपण 52 कशी सोनं असाल तर टिकणार, नाहीतर गेले बाहेर. सगळ्याचं आमिष. काही जण कशाचं आमिष दाखवलं जातं. श्रीमाताजी महामाया आहेत, लक्षात ठेवायचं कायम. आपण सहजयोगामध्ये फक्त आत्मा प्राप्तीसाठी आलेलो आहोत. रोग बरे करण्यासाठी पण आलेलो नाही. पर्यायानं रोग बरे होतात, नाही असं नाही आहे. परंतु रोग बरं करणं हा सहजयोगाचा मुळीच उद्देश नाही आहे. आत्मसाक्षात्कार. आणि ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थानं आत्म्याला जाणतो ना, त्यावेळेला आपले रोग देखील आपोआप बरे होतात. सगळं मिळतं. आपल्याला असं वाटतं की श्रीमातांनी सर्व प्रश्न सोडवावेत आपले प्रापंचिक. काही जण पैसा पाहिजे, काही जणांना सत्ता पाहिजे,
संपत्ती पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या समस्येमध्ये आम्ही हे विसरतो, की आत्मसाक्षात्कार जो मिळालेला आहे, त्याच्याकडे आमचं लक्षच नाहीये. साधं सोपं गणित आहे. आपलं चित्त जर आत्म्याकडे असेल ना, तर आपल्याला सगळं मिळतं. तुम्हाला पैसा मिळतो, संपत्ती मिळते, सत्ता मिळते, सगळं मिळतं. फक्त लक्ष आत्म्याकडे पाहिजे, श्रीमातांच्याकडे पाहिजे. जर तिकडं नसेल आणि समस्येकडं आपलं लक्ष असेल, तर मात्र जरा कठीण आहे. कारण आम्ही सहजयोगामध्ये फक्त आत्मा प्राप्त करण्यासाठी आलेलो आहोत. बाकी कशासाठी मिळवायचं नाही आम्हाला. योगी आहे ना, आम्ही साधक आहे ना, आम्ही सगळ्याचा त्याग केलाय. मग कशाला पाहिजे सगळं? संपत्ती, पैसा, वैभव कशासाठी पाहिजेल आहे? आम्ही त्याग केलाय म्हणतो. एका बाजूला मनुष्याची बुद्धी बघा, उलटी आहे सगळी. एका बाजूला म्हणतो आम्ही सगळ्याचा त्याग केला, आम्हाला आत्मा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ध्यान करून पण म्हणतो, "श्री माताजी ही समस्या आमची सुटायला पाहिजे, ती सुटायला पाहिजे." आम्ही आम्ही तर सगळ्याचा त्याग केलेला आहे. समर्पण काय केलं मग? म्हणजे याचा अर्थ असा आहे, की आम्ही अजूनही दांभिकपणा करतोय. स्वतःच स्वतःला फसवतोय. खऱ्या अर्थाने शुद्धता आमच्यामध्ये नाही. जे येशू ख्रिस्तांच्यामध्ये जी शुद्धता आहे, जी आज्ञाचक्रामध्ये जी शुद्धता आहे, ती शुद्धता जोपर्यंत आमच्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही आत्मतत्वाला परिपूर्णपणे प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून त्यागमय वृत्ती आमच्यात असायला पाहिजे. थोडीफार पाहिजे आमच्यामध्ये. निदान ध्यानाच्या वेळेला तरी आम्ही सगळ्याचा त्याग करून शस्त्राच्या वर आलं पाहिजे. आणि हळू प्रपंचामध्ये देखील ठीक आहे बाबा काही गोष्टी मिळतायत, ठीक आहे समाधान आहे. नाही मिळाल्या तरी समाधान आहे. त्यालाच योगी म्हणायचं ना. आत्म्याचा साक्षात्कार झाला म्हणजे आम्ही सगळ्याचा त्याग केल्याशिवाय आत्म्याचा साक्षात्कार नाही होत आहे. आम्ही अजूनही लिप्त आहोत, याला लिप्त आहोत, त्याला चिकटतोय, ह्याला चिकटतोय, पैशाला चिकटतो, अमक्याला, सत्तेला चिकटतो. तर आत्म्यापासून दूरच आहे ना आम्ही. मग सहजयोगात येऊन फायदा काय झाला? ध्यान कशासाठी करतो आम्ही? पहाटे उठून ध्यान करतो. कशासाठी करतो? सगळ्याला लिप्तच आहे अजून आम्ही चिकटतोय सगळीकडे. काय मिळवलं पहाटे उठून? याचा अर्थ असा आहे, की आम्ही जोपर्यंत 24 तास आत्म्याकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत आमची प्रगती नाही. 1 तास लक्ष देऊन काही उपयोग नाही. वरती निदान प्रयत्न करायचा. मी आत्मा आहे बाबा आणि आत्म्याचे गुण काय आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजेत. सर्व देवी-देवता आमच्या आतमध्ये आहेत. ते आमच्यामध्ये कसे जागृत होतील? कसं मी त्यांना प्राप्त करू? कसं चैतन्य समजून घेऊ? इकडे लक्ष असल्यावर भांडणाला वेळ आपल्याला मिळणार सुद्धा नाही. नाहीतर हे फालतूक लोकं जी भांडत बसतात, जे सहयोगी म्हणून घेतायत, त्यांचा काय अर्थ आहे? ते काय सहयोगी आहेत? असं म्हटलं पाहिजे ना. आकार असलेल्या गोष्टीसाठी भांडायचं, अमकं माझं, हे तुझं, कशाला? कशासाठी आलोय आम्ही सहजयोगामध्ये? आमची कलेक्टिव्हिटीला काय हे ज्ञान देणार आहे आम्ही? कशाचं ज्ञान देणार आहे? आत्म्याचंच दिलं पाहिजे ना. मग का नाही प्राप्त करत आम्ही आत्म्याला? आणि का नाही खरं ज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवत? केलं पाहिजे. येशू ख्रिस्त असते तर आता सटासट काठीनं बडवले असते तुम्हाला. धडाधड करून असे. म्हणजे ही स्थिती आहे आमची. जे श्रीमाताईने आम्हाला दिलेलं आहे, ते येशू ख्रिस्तांचं तत्व देखील जोपर्यंत जागृत होत नाही, तोपर्यंत परमेश्वरी राज्यात आम्ही काही जाऊ शकत नाही. म्हणून ते तत्व आमच्यामध्ये उतरणं आवश्यक आहे. नुसता पूजन करून उपयोग नाही आहे. ते तत्व आलं पाहिजे येशू ख्रिस्तांचं. क्षमाशीलता. एका बाजूला क्षमाशीलता. क्षमा 2 प्रकारची असते. एक खरोखरच डोक्यातून काढून टाकायचं म्हणजे क्षमा. आणि दुसरा खरोखर त्रास होतोय ना, सटासट काठीने बडवलं, 2 मुस्काडे दिले, झाली क्षमा. म्हणजे डोक्यातला राग निघून गेला, की क्षमा झाली. म्हणजे श्री माताजींनी दोन्ही बाजूने असं सांगितलेलं आहे, की क्षमा करणं खरोखर हृदयापासून केली पाहिजे. जरी ती व्यक्ती आपल्या समोर आली, तरी आपल्याला काही वाटलं नाही पाहिजे. आपलं डोकं मोकळं पाहिजे. क्षमाच केलेली आहे. काय करायचंय त्याला? आमचं लक्ष आत्म्याकडे आहे, तुमच्याकडे नाही आहे. हे महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे. ती अंगीकारली पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. तर हळू थोडंसं खाली येऊया. ब्रह्मरंध्रात येऊया. बघा, थोडंसं ब्रह्मरंध्रात येऊया. बघूया ब्रह्मरंध्रातली जाणीव काय आहे?
ब्रह्मरंध्र आणि त्याच्या आसपास लक्ष ठेवायचं. आता ब्रह्मरंध्रातून आज्ञाचक्रामध्ये यायचं. इथे येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. त्यांना नमन करायचं. त्यांच्यामुळं आपण आज्ञाचक्रामध्ये आज आज्ञाचक्र निर्माण झालं. त्यांची कृपा आहे. ते आपले वडील बंधू आहेत, मोठे भाऊ आहेत आपले. त्यांनी आपल्याला क्षमा शिकवली. जर खरोखर आपण त्यांना वडील बंधू मानत असू, तर खरोखर आपण क्षमा हे तत्व आजपासून अंगीकारायचं. क्षमा करायची. तर आपण पुढे जाऊ शकू, नाहीतर जाऊ शकणार नाही पुढे. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील येशू ख्रिस्तांचे तत्व जागृत करा. कारण तेच मार्ग आहे. आय एम दी डोअर, आय एम दी पथ. मी मार्ग आहे, मी दरवाजा आहे म्हटले त्यांनी, सांगितलंय मोक्षाच्या द्वारावरचं. म्हणून त्यांचं हे तत्व आमच्यामध्ये आलंच पाहिजे. दयाभाव, क्षमाशीलता, करुणा, प्रेम, शांती, आनंद सगळं त्यांच्याकडूनच मिळतं. पण जोपर्यंत क्षमा करत नाही तोपर्यंत नाही मिळत. क्षमा ही पहिला ढाल आहे आपली. हे महत्वाचं आहे. आता ह्या आज्ञाचक्रामध्ये क्रॉस तयार करायचा आपण. क्रॉस, छोटासा क्रॉस आज्ञेवरती घ्यायचा. बघा आतमध्ये क्रॉस आहे, नाही असं नाही. श्रीमातांचा एक फोटो आहे, त्यामध्ये जे कुंकू लावले त्याच्यामध्ये एक फोटोमध्ये क्रॉस आहे, आपोआप आलेला आहे. साक्षात आदिशक्तीच्या आज्ञाचक्रावरती आहेतच ते. तसं आपल्या आज्ञाचक्रामध्ये पण एक क्रॉस आहे. बघा क्रॉस तयार करायचा आहे. आतल्या आत आहे ते सगळं. म्हणजे शांती मिळते आपल्याला, समाधान मिळतं. ते तत्व आपल्यामध्ये जागृत पाहिजे. त्यांच्या नुसता पूजनानं होत नाही. ते तत्व अंगीकारणं गरजेचं आहे. त्यांच्या तत्वांचं पूजन झालं पाहिजे, त्यांचं नव्हे. त्यांचं तर करतोच आहे आपण, परंतु जोपर्यंत त्यांच्या तत्वांचं पूजन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पूजन झाले असं काही म्हणायला येत नाही आपल्याला. आता आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. बघा विशुद्धी, पूर्ण लक्ष विशुद्धीमध्ये देऊया. खोबणीमध्ये लक्ष द्यायचं, बरोबर तिथं विशुद्धी आहे. राधाकृष्ण, श्री माताजी, आपण साक्षात श्री राधाकृष्ण आहात. कृपा करून श्रीकृष्ण स्वरूपात, योगेश्वर स्वरूपात आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा. बघा हे चक्र गोल फिरतं. आता खोबणीपासून थोडंसं अंतर वाढवत जायचं. भुईचक्कर कसं आहे, गोल 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 सुदर्शन, त्याची जाणीव घेऊया. कारण यशोदा, श्रीकृष्ण हे येशू ख्रिस्तांचे वडील ना, यशोदेचा मुलगा तो येशू, म्हणून श्रीकृष्णाला महत्व आहे ना. म्हणून येशू ख्रिस्तांचा एक हात जे बोट आहे, विशुद्धीचं बोट आहे, ते वर आहे. त्यांनी दाखवून दिले की हे पिता आहेत, यशोदेचा मुलगा आहे तो. म्हणून विराटातली ही शक्ती केंद्र आहेत. विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार ही विराटातली चक्र आहेत. आता काय करायचं बघा, विशुद्धी चक्रावरती ज्यावेळी आपण लक्ष देतो, थोडा वेळ विशुद्धीवरती लक्ष द्यायचं आणि स्थिर बसायचं. आणि आपण असं लक्षात घ्यायचं की आपल्याला जे विशुद्धीपासून वर आपलं डोकं आहे ना, ते आपल्याला नाही आहे असं समजायचं. आपला शेवट विशुद्धीमध्ये आहे, बरोबर. तिकडे तसं लक्ष ठेवायचं. बघा आपल्याला डोकं नाही आहे, मुंडकं म्हणतो ना आपण त्याला. जसं शस्त्रारच विशुद्धीमध्ये आणायचं. आणि आपल्याला डोळे, कान, नाक काय नाही आहे, वरचं मुंडकं नाही, धड आहे फक्त. आणि
शेवट आपल्या विशुद्धीपर्यंत आहे. बघा तसं करायचं, थोडा वेळ एक अर्धा मिनिट तसं लक्ष केंद्रित करायचं. डोकं नाही आपल्याला, फक्त धड आहे, विशुद्धीपर्यंत आहे आपण. आणि विशुद्धी आणि सहस्त्रार एक होते की नाही ते पाहायचं. बघा हे फार महत्वाचं योगी लोकांचं एक तंत्र आहे. फक्त बघायचं आहे आपल्याला. समजलं? म्हणजे मुडकं नाही असं समजून ज्यावेळी आपण ध्यान करतो ना, त्यावेळेला योगातली ही पहिली पायरी असते. हे नंतर सांगण्यात येईल आपल्याला की काय आहे हे? हा काय प्रकार असतो? योगातला एक प्रकार असतो हा. ती काय आपल्याला करायचं नाही. फक्त या चक्राची जाणीव व्हावी म्हणून असे अनेक प्रकार युक्त्या आहेत, की जेणेकरून आपण श्री मातांच्या चरणाशी राहू, त्या सदाशिवांच्या चरणाशी कसं राहू आणि खरोखर आत्म्याशी कसं प्राप्त करून घेऊ, याच्यासाठी ही सगळी तंत्र वापरली जात आहेत. म्हणून त्यातला हे एक तंत्र प्रकार आहे. लक्ष विशुद्धीवरती द्यायचं आहे आपल्याला आणि विशुद्धी चक्र गोल गोल फिरवायचं आहे. कमीत कमी 1 फूट अंतरापर्यंत व्यास, 1 फूट अंतराचं व्यासापर्यंत ते चक्र फिरवायचं आहे गोल. तेवढं मोठं गोल झालं पाहिजे. सहजमध्ये होतं. योगेश्वर आहेत ते, योगी लोकांचे ईश्वर श्री माताजी. आपण साक्षात श्री योगेश्वर आहात. कृपा करून आमच्या विशुद्धी चक्रामध्ये जागृत व्हा. बघा आपल्या व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष ठेवायचं, बघायचं खरोखर योगेश्वर विशुद्धी चक्रामध्ये जागृत झाले का. खरोखरच जर जागृत झाले असतील तर परमचैतन्याद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या. आपल्या स्थितीची आम्हाला जाणीव करून द्या. हे महत्वाचं आहे. स्थिती महत्वाची आहे. तत्व महत्वाचं आहे. तत्वमसी म्हटले कशाला. विशुद्धी, विशुद्धी जागृत होणं गरजेचं आहे. ठीक. आता विशुद्धी आज्ञा, लक्ष कसं ठेवायचं, विशुद्धी आणि आज्ञा असं ठेवायचं. बघा विशुद्धी आणि आज्ञेत लक्ष द्यायचं. येते का बघायचं, दोन्हीकडे लक्ष. विशुद्धीकडे पण द्यायचं आणि आज्ञा चक्राकडे पण द्यायचं, आतून द्यायचं. आता विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार असं तिन्हीकडे ठेवायचं लक्ष. बघा विशुद्धी, आज्ञा, शस्त्रार एकाच वेळेला द्यायचं. विशुद्धी आणि शस्त्रार एकच होतं काही वेळेला, कारण श्रीकृष्णाचं विष्णूचंच स्थान आहे ना शस्त्रार, त्यांचंच पीठ आहे ते विराट. लक्ष्मी आहे ना ती, महालक्ष्मी. काय फिलिंग होतं ते पाहायचं. म्हणजे अमृत जे स्त्रवतं ना आपल्याला शस्त्रारमधून, म्हणजे शस्त्रार आणि विशुद्धी ज्यावेळी एक होते त्यावेळी ते अमृत खाली उतरतं. म्हणून जे ध्यान घेतलं ना की मुंडकं नाही आपल्याला, फक्त विशुद्धीपर्यंत आहे आपण. तिथून वर मानव झालो ना, मग सगळं जागृत झालं. म्हणजे इथून वर खरा मानव आहे, त्याच्या खाली जे आहे ते पशुच आहे ना आपण, मानव. आता हळूहळू वरती यायचं शस्त्रारच्या. बघा सहज मध्ये
लक्ष व्हायब्रेशन्स वरती पण ठेवायचं, बघायचं व्हायब्रेशन्स मध्ये काय फरक पडलाय का नाही पडलाय, क्वालिटी मध्ये फरक पडतोय का. हळूहळू कुंडलनी सहस्त्रारच्या वर आणायची. आता आकाश, कारण आज्ञेचा आणि आकाशाचा जवळचा संबंध आहे. आकाश तत्व आहे ना आज्ञाचक्र, आणि श्रीकृष्णाचं जे तत्व आहे ते आकाशातून इतर तत्व म्हणतात त्याला. जे आकाशात इतर तत्व असतं चैतन्याचं थर, ते आकाशात असतात. म्हणजे ह्या दोन्हीचा गहन संबंध आहे. विशुद्धी आज्ञा आणि सहस्त्रार मध्ये प्रदक्षिणा आहे. ती प्रदक्षिणा घालतो ना आपण, म्हणजे एक सर्कल आहे, वलय तयार होतं ना. वलय तयार होताना सुरुवात आणि शेवट, सुरुवात जिथून होते तसं फिरत फिरत गोल गोल प्रदक्षिणा करत पुन्हा आपण त्या जिथनं सुरुवात केली तिथं येतो. आधी अंत, एक सर्कल पूर्ण झालं म्हणजे वलय, वलय पूर्ण झालं. त्या वलयाला आम्ही प्रदक्षिणा घालतो, म्हणजे ही प्रदक्षिणा. अर्धबिंदू, बिंदू, वलय, प्रदक्षिणा. लक्षात येतंय का बघायचं. एक सर्कल पूर्ण. लक्ष सहस्त्रारच्या वरती घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण क्षमतेनं कुंडलनी वर उचलायची. आता बघा, क्षमता पाहिजे, उत्कटता पाहिजे. करायचं म्हणून केलं तर वर येत नाही, अगदी सरसरून कुंडलनी वर आली पाहिजे अशी. हा, असं गार वाटलं पाहिजे, आली बाबा वर, बरं वाटलं, समाधान, भक्तीनं. आणि तिची अनुभूती आपल्याला घेणं गरजेचं आहे. पूर्ण चित्त आकाश तत्वापर्यंत प्रकाश, त्याच्याशी एकरूप झालोय आपण. पूर्ण आकाश तत्वाशी एकरूप. म्हणजे आपण ज्या वेळेला स्वतः वरती जातो त्यावेळी तरंगतो आकाशमध्ये, अक्षरशः देह खाली सोडलेला असतो आणि आपण तरंगल्याचा अनुभव येतो आपल्याला. कारण आपण स्वतः सूक्ष्म देह, चैतन्याचा देह वरती जातो. आपण मगाशी बघितले की स्थूल आणि चैतन्याचा देह म्हणजे आत्मा, तोच वरती काढतोय ना आपण. चित्तारूढ होऊन आत्मा कशाने जातो, चित्तावरनं जातो ना. चित्त हे त्याचं वाहन आहे आणि त्याच्यातून तो बाहेर आकाश तत्वापर्यंत जातो, म्हणजे अंतराळी होतो ना, विराट मध्ये जातो. मग तिथं जे काही चित्त गेलं त्याचं व्हायब्रेशनच्या रूपात हातावरती कळणार आपल्याला. कुठंपर्यंत गेला, काय झालं, ते त्याचं स्विच खाली आहे, बोटामध्ये आहे. पूर्ण लक्ष आता वरती आहे आपलं, आकाशच्या पलीकडे, आकाशाच्याही वर विराट स्वरूप. एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय आपण, वरती जायचा. हे आकाशातले बाप्पा म्हटले ना येशू ख्रिस्ताने. आकाशातील बाप्पा म्हणजे काय, तो वरती आहे ना, विराट आहे, तोच श्रीकृष्ण. आकाशच सर्वत्र व्यापून आहे आणि या आकाशामध्ये चैतन्य भरभरून वाहते, तेच आम्ही खेचून घेतोय. त्या चैतन्यामध्येच आपण बसलेलो असतो. किती सूक्ष्मातला विषय आहे. जसं आपण त्याच्याशी एकरूप होऊ तस तसं आपल्याला त्याचं ज्ञान मिळत जाईल. परिपूर्ण जोडलं जाणं म्हणजे काय ते ह्याच्यावरून लक्षात येईल आपल्या. पूर्णतः एकरूप. बसू एक 3-4 मिनिटं वर लक्ष ठेवून.
कुठलाही विचार नाही. फक्त त्या जाणीव येत राहते. काही विचार करायचा नाही. ती स्थिती प्राप्त करायची आम्हाला. Namo Namo Maria. Namo Namo Maria. Dutacha Namaskar. Namo Namo Maria. Namo Namo Maria. Dutacha Namaskar. Tuja puti jammage Prabhu tarana. Tuja puti jammage Prabhu tarana. Namo Namo Maria. Namo Namo Maria. Dutacha Namaskar. Tuja puti jammage Prabhu tarana. Tuja puti jammage Prabhu tarana.
छान तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार नमो नमो मरिया नमो नमो मरिया तुझा नमस्कार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार स्वाती सुखाच्या देवाच्या दुधात निष्कलंक मरिये सदैव नको दोषा निष्कलंक मरिये सदैव नको दोषा निष्कलंक मरिये सदैव नको दोषा पुण्य गोविंदाने पुण्य गोविंदाने अनंत परिभार तुझ्या पुते जन्मगे प्रभू तारकार तुझ्या पुते जन्मगे प्रभू तारकार नमो नमो मरिया नमो नमो मरिया तुझा नमस्कार तुझ्या पुते जन्मगे प्रभू तारकार तुझ्या पुते जन्मगे प्रभू तारकार नमो नमो मरिया 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 तुझा नमस्कार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार तुझ्या पोटी जन्मगे प्रभू तरणार लक्ष वरतीच आहे. पूर्ण क्षमतेनं आपण शस्त्राच्या वर आलोय. ही जी स्थिती आहे ती आपण कायम ठेवायची. तेवढ्या फोर्सनी कुंडलिनी वर आली पाहिजे कायम, आणि वरती टिकली पाहिजे. वर टिकवून ठेवायची तिला, म्हणजे कायम ध्यानात असायला पाहिजे. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं आहे. स्थित उघडायचे डोळे, श्रीमाताईनं पाहायचं आहे. लक्ष शस्त्रावरतीच असू दे आणि हाताच्या बोटांच्या वरती. ध्यानाला बसण्यापूर्वी, ध्यानाला बसताना, ध्यान करत असताना, ध्यान शेवटच्या स्टेपला आलेलं असताना जशा व्हायब्रेशन्स आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या. कसा बदल होत जातो व्हायब्रेशन्स मध्ये, म्हणून हाताच्या बोटावरती लक्ष असणं आवश्यक आहे. आता डोळे उघडले तरी लक्ष वरती आहे, हाताच्या बोटावरती लक्ष आहे. व्हायब्रेशन्स क्वालिटी मध्ये फरक पडतोय, ही लक्षात येणं आवश्यक आहे. आता श्रीमाताजींना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हाताने कुंडलिनी वरती चढवायची आहे. शिस्तीत शिस्तीत एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वरती आली पाहिजे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला
लक्ष कुंडलिनीवरती 3 गाठी मारतोय. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच. शिस्तीत घ्यायचं. कवचाच्या आतमध्ये सुरक्षित राहायचं. हे कवच भेदून कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. त्यासाठी लक्ष कवचाकडे देणं कायम गरजेचं असतं. बंधनात राहायचं. श्रीमातांच्या बंधनामध्ये राहायचं. हे महत्वाचं आहे. आता उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरती आकाश तत्वामध्ये आणि आपल्या कवचावरती ठेवायचं. जय श्री माताजी.